उमेश पटवर्धन लिखित कथा कल्पिताचे वास्तव. सादर करती पूर्वा धारप. शेवटी फिक्शनल साहित्य म्हणजे वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण. म्हणजे असं बघा, आपल्या अबोध मनात अनेक गोष्टींचं मिश्रण तयार झालेलं असतं. त्यात आधी पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टींच्या आठवणी, त्यातल्या काही गोष्टींवर आपण केलेलं विचारमंथन, तर काही गोष्टींवर लढवलेले तर्क किंवा कल्पना, असं बरंच काही असू शकतं. कथा लिहिताना यातल्या बऱ्याच गोष्टी या कच्चा माल म्हणून उपयोगाला येतात. सरंजामे सर बोलत होते आणि त्यांचा लाडका विद्यार्थी कल्पेश अगदी बारकाईनं ऐकत ऐकत अनुभवाचे ते बोल मनात साठवून ठेवत होता. क्वचित हातातल्या वहीत काही मुद्दे टिपून घेत होता. शेवटी तो एक नवोदित लेखक होता आणि सरंजामे यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकाकडून जितकं शक्य तितकं शिकून घेणं हाच ध्यास घेऊन तो गेले कित्येक महिने त्यांच्या घरी ये जा करत होता. कधी कधी सरंजामे सरांच्या विक्षिप्त आणि लहरी स्वभावाचा फटका बसूनही राग न मानता तो जात होता आणि जमेल तितके ज्ञानकण गोळा करत होता. पूर्वी त्यांचं बोलणं नुसतं ऐकून घेऊन मनात साठवणारा तो आता त्यांच्याशी ओळख वाढल्याने कधी कधी धीटपणे आपले मुद्दे ठामपणे मांडू लागला होता. त्यांचा एखादा मुद्दा पटला नाही तर त्याच्या परीनं प्रतिवाद करू लागला होता. शिवाय सरंजामे कितीही लहरी आणि विक्षिप्त असले तरी आयुष्याच्या संध्याकाळी तसे एकाकीच होते. मूलबाळ नसल्यानं शहराबाहेरच्या त्या आलिशान बंगल्यात ते आणि त्यांची बायको असं दोघेच राहत होते. लेखनाचा बहर आता ओसरला होता आणि राहिल्या होत्या त्या आठवणी आणि गाठीशी असलेला हा प्रचंड अनुभव. त्यामुळे कल्पेश सारख्या तरुण ताज्या दमाच्या व्यक्तीचा सहवास त्यांना हवाहवासाच वाटे. घरात वावरणारी दुसरी व्यक्ती म्हणजे त्यांची बायको मोहिनी. कितीही सुंदर आणि तरुण असली तरी तिला साहित्यात विशेष रुची नसल्यानं तिच्याशी बोलण्याचे त्यांचे विषय जरा वेगळेच असत. पण त्यांची साहित्यिक भूक कल्पेशशी बोलून आणि वेगवेगळ्या विषयांवर त्याच्याशी वादविवाद करूनच शमत असे. माणूस घाण्या स्वभावामुळे एकाकी बनलेल्या त्यांच्या आयुष्यात कल्पेश हा एक सुखद अपवाद ठरला होता. सरबत आत्ता आणलं तर चालेल का? आतून सरांच्या बायकोचा मोहिनीचा मधुर किणकिणता आवाज आला आणि कल्पेशनं नकळत खाली वहीत पाहिलं. मनातून तो आता सरबताबरोबरच ते घेऊन येणाऱ्या मोहिनीची वाट पाहू लागला. आज कशी दिसत असेल मोहिनी? केस बांधले असतील का न्हावून झाल्यावर मोकळे सोडते तसे मोकळे सोडले असतील? अशा वेळी तिच्या केसांना येतो तो शिकेकाईचा गंध आज परत आपल्याला धुंद करेल का? आपली आवडती फुलाफुलांची हिरवी साडी ती नेसली असेल का? आणि सरबताचा ग्लास देताना आजही तिच्या हातांचा चोरटा स्पर्श होऊन ती नेहमीप्रमाणे काही क्षण आपल्याकडे एकटक पाहिल का? असे अनेक विचार त्याच्या मनात आले. ते चेहऱ्यावर उमटून येत म्हणून त्यानं काही क्षण वर पाहिलंच नाही. त्याचा चेहरा विलक्षण बोलका होता. शिवाय सरंजामे सर चेहरा पटकन वाचू शकायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालू असेल हा अंदाज अगदी बरोबर बांधू शकायचे. हे माहीत असल्यानं कल्पेशला आपल्या भावना मोठ्या प्रयत्नांनी लपवाव्या लागत. तारुण्यानं रसरसलेली मोहिनी घरात इकडे तिकडे वावरत असताना त्याचं मन सतत तिचा कानोसा घेत राहायचं. पण सरांच्या समोर मात्र चेहरा कोरा ठेवावा लागत असे. हळूहळू अनुभवानं ही कसरत आता त्याला जमू लागली होती. हे सगळे विचार थांबवून
त्यानं चेहरा शक्य तितका कोरा केला आणि वर पाहिलं. तेव्हा मात्र त्याला जरा धक्काच बसला. सर एकटक त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी आपल्या मनातले सगळे विचार वाचले असतील का? हा विचार मनात आला आणि चोरी पकडली गेल्यासारखा तो ओशाळला. आणि त्यांना संशय येऊ नये म्हणून उगाचच स्वच्छ हसण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावर अपेक्षित प्रतिक्रिया म्हणून सरही त्याच्याकडे पाहून हसले, पण त्यांचं हास्य त्याला नेहमीपेक्षा वेगळं, काहीसं गूढ वाटलं. हा, तर मी काय म्हणत होतो, सरांनी थोडं वर बघत आठवायचा प्रयत्न केला. वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण असं काहीतरी म्हणत होतात सर. बरोबर, वास्तव आणि कल्पिताचं मिश्रण. आता उदाहरणादाखल हे बघ. सरांचे डोळे आता चमकू लागले होते. त्यांचा आवडता विषय आणि आवडता विद्यार्थी समोर बसलेला होता. शिवाय कोणतीही गोष्ट उदाहरण देऊन पटवून द्यायची हीच तर त्यांची खासियत होती. तुला कथा लिहायची आहे. समजा आपल्यासारख्या 2 व्यक्तिरेखा घेऊन. आपल्यासारख्या? कल्पेशनं आश्चर्यानं डोळे किंचित मोठे केले. हो, मग काय. कथा काय कोणावरही होऊ शकते. तर कथेत माझ्यासारखा एक ज्येष्ठ लेखक, तुझ्यासारखा एक हुशार नवोदित लेखक आणि मोहिनीसारखी तारुण्यानं बहरलेली त्या लेखकाची बायको, अर्थातच जी खूप सुंदर आहे. कल्पेशला काय बोलावं तेच कळेना. त्यानं सरांच्या डोळ्यात रोखून पाहिलं, पण त्यांचा चेहरा बिलकुल बोलका नव्हता. त्यांनी तो नेहमीप्रमाणे कोराच ठेवला होता. पण त्यांच्या ओठांवर मात्र मघाचं ते गूढ हास्य अजूनही खेळत होतं. पुढची कथा. पुढची कथा? कल्पेशनं गडबडीत अंगावर काही येऊ पाहत होतं ते झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. पुढचं इमॅजिन करायला फारसं अवघड नाही. तो नवोदित लेखक म्हणजे विद्यार्थी त्या तरुण बायकोच्या प्रेमात पडतो. हे त्या वृद्ध लेखकाला कळू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण इतकं सगळं एकाच घरात चालू असताना त्या ज्येष्ठ लेखकाच्या काहीच लक्षात येणार नाही असं कसं होईल रे? पण सर, आपण या अशा गोष्टी यावेळी का डिस्कस करतोय? म्हणजे जरा वेगळं काही बोलूयात का? कल्पेश आता मनातून पूर्ण गडबडून गेला होता. सरांना सगळं कळलंय का? ते त्यांचा तर्क ताडून पाहण्यासाठी फक्त खडा टाकून बघतायत का? अरे, डोंट बी सो अँक्शियस यंग मॅन. आपण सत्य आणि कल्पिताचं मिश्रण यावर बोलतो आहोत ना. मग त्यात काही सत्य आणि काही कल्पित हे असणारच ना. आणि हे सगळं सत्य असल्यासारखा चेहरा का केलायस? खरं नाहीये ना हे सगळं? सर, सरांनी परत एकदा गूढ हसत थेट प्रश्न केला आणि कल्पेश हादरलाच. आता त्याची खात्री पटत चालली. सरांच्या चौकस आणि सूक्ष्म नजरेतून काहीच सुटलं नव्हतं तर. मग आता? तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला, पण पटकन काहीच बोलू शकला नाही. त्या खोलीत काही क्षण एक जीवघेणी शांतता पसरली. सरबत आणलंय, नाजूक आवाज आला आणि दोघांनी एकदमच समोर पाहिलं. मोहिनी ऐनवेळी किंबहुना योग्य वेळी खोलीत प्रवेशत होती. तिच्या
तिच्या हातातल्या ट्रेमध्ये लाल भडक कोकम सरबताचे 2 ग्लास होते. ते त्या दोघांच्या मध्ये असलेल्या टीपॉयवर ठेवून ती का कोण जाणे तिथंच थबकली. खोलीच्या दाराच्या चौकटीत लावलेल्या पडद्याशी बोटानं चाळा करत उभी राहिली. खरं तर ती अशी कधीच त्या दोघांच्या गप्पा ऐकत थांबत नसे. पण आज काहीतरी वेगळंच घडत होतं. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. पण कल्पेश आणि सरांनाही ते हसू किंचित गूढ वाटलं. मग आता सांग, आपण ही आपली कथा इथपर्यंत जुळवत आणली आहे. आता पुढं काय होईल? सरांनी तिच्या तिथे असण्याकडे विशेष लक्ष न देता कल्पेशच्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं. पुढं काय होईल बरं? आपली विकेट पडलेली आहे आणि आपण गडबडून गेल्यानं मूर्खासारखं काहीतरी बोलत आहोत हे कल्पेशला जाणवूनही तो फार काही करू शकला नाही. सरांची रोखलेली नजर आता भेदक बनली होती. त्याच्या आरपार जाऊ पाहत होती. अवघड प्रश्न विचारणारी त्यांची रोखलेली ती नजर कल्पेश आता सहन करू शकत नव्हता. कुणीतरी या कठीण परिस्थितीतून लवकर आपल्याला सोडवावं असा विचार सतत त्याच्या मनात येत होता. पुढं काय होईल ते मी सांगते. तो नाजूक आवाज कानांवर आला आणि आता आश्चर्याचा धक्का बसण्याची पाळी त्या दोघांची होती. एके दिवशी ते दोघं गप्पा मारत बसलेले असताना ती नाजूक सुंदर बायको सरबताचे 2 ग्लास घेऊन येते. बरोबर ना? असं म्हणून ती खळखळून हसली. त्या दोघांना आज धक्क्यांवर धक्के बसत होते. एकतर त्या दोघांच्या गप्पा चालू असताना ती कधीच मध्ये असं काही बोलायची नाही. शिवाय कथालेखन या विषयावर गप्पा चालू असताना तिने स्वतःचं मत मांडावं. पण का बरं? आज खरंच वेगळं काहीतरी घडत होतं. ते दोघंही अचंबित होऊन तिच्याकडे एकटक पाहतच राहिले. आणि तिनं सरबतातल्या एका ग्लासमध्ये गूढ स्वप्नाळू डोळ्यांनी ती पुढे सांगू लागली आणि ते 2 लेखक अवाक होऊन गेले. असं काय बघताय माझ्याकडे? नाही आवडलं का मी कथेत असं काही सुचवलेलं? सत्य आणि कल्पना यांचं मिश्रण असं काहीसं म्हणत होतात ना तुम्ही दोघं? बरं, असू द्या, चालू द्या तुमचं पुढे. मी नाही काही बोलत तुमच्यामध्ये. अहो पण आता सरबत तरी घ्या ना. तिनं सरबताच्या ग्लासांकडे निर्देश केला आणि ती एकटक सरंजामे सरांकडे पाहू लागली. तेही एकटक तिच्याकडे रोखून पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या गूढ आणि स्वप्नाळू हास्याचा अर्थ शोधू लागले. पण आज काही केल्या त्यांना तिचा थांग लागेना. घ्या ना. तिनं अचानक हात पुढे करून 1 ग्लास उचलला आणि सरांच्या हातात दिला. थरथर त्या हातांनी सरांनी तो हातात घेतला आणि ते मोहित झाल्यासारखे तिच्याकडे पाहतच राहिले. पण तो ग्लास ओठांना लावायचं धाडस काही त्यांच्याच्यानं झालं नाही हे खरं. धन्यवाद.